खरंच आपल्याला लाज वाटली पाहिजे, कारण एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 55 मेट्रिक टन कचरा आपल्या कात्रजच्या घाटात सापडलाय. आणि हा कचरा कोणी दुसऱ्या तिसऱ्यांनी टाकलेला नसून आपल्याच भाऊबंधांनी टाकला आणि आपल्याच भाऊबंधांनी या रविवारी एवढा कचरा उचलला. दक्षिण प्रवेशद्वार म्हणलं जातं कात्रज घाटाला. त्या प्रवेशद्वारापाशीच एवढा मोठ्या प्रमाणात कचरा पडलाय. आपल्या शहराच्या पासून जवळचं असलेलं हे जंगल सुरक्षित असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे आणि म्हणून ह्या भावनेने विक्रांतजींनी हे जे काही मोहीम आखली त्या मोहिमेला निश्चितपणे आम्ही सकारात्मक पाठिंबा दिलाय. आता मी तुमचा कचरा उचलते, पण तुम्ही मेक शुअर करा की तुम्ही तुमचा कचरा परत तिकडे डंप नाही करा ना की कुठे करता, डस्टबिन मध्येच करता. जो हॉस्पिटल्स मधून सुया, इंजेक्शन किंवा ते बॉटल्स जे आहेत त्या आम्हाला महापालिकेने एक सोय केली आहे. बायोवेस्ट टाकण्याची प्रॉपरली पद्धत आहे, पण ती दिसली नाही इथे. खूप साऱ्या सुया आणि हे दिसलेलं आहे मला इथे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कोण महत्वाचं कोण आहे? तुम्ही एक कचरा एक गाडी पडली तर तुम्ही असं वाटलं पाहिजे इथं कायमचा एक म्हणून ठेवला पाहिजे ना. सगळ्या डिपार्टमेंटनं तर काळजी घेतलीच पाहिजे, फक्त नागरिकांनी पहिली काळजी घेतली पाहिजे. पण कचरा उचलून किती उत्तर राहील. सो हा पार्ट मायक्रो प्लास्टिक एवढा डेंजर पार्ट आहे की हा ब्रेस्ट मिल्क मध्ये पण मिळालाय. And then what somebody else does, they come and जला देगा. ये इतना बड़ा सांप is lost his life. This is what we do to our ecosystem. Whatever river during the rainy season that comes goes into the talab, which is the primary waterhood for the people living over there in the talab. जर ही बॅग बघितली तुम्ही तर ही बॅग मला इथेच कचऱ्यामध्ये मिळाली. ते कुठे फाटलेली नाहीये, बंद अगदी चांगले आहेत. आणि तर ही आपली भारताची संस्कृती नाहीये. आपल्या संस्कृतीमध्ये जर बघायला गेलं तर आपण गोष्टी पुनर्वापर करतो. एक गोष्ट थोडं असं जरी खराब झालं किंवा एक फॅशन म्हणून नवीन नवीन गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात आणि जुन्या गोष्टी आपण टाकून देतो. आम्ही कामगार आहे म्हणून कामगारासारखं बघू नये. आपलीच माणसं आहे ती, आपल्या माणसाला किती त्रास होईल. आपण कमी केला तर त्यांचाही कमी होईल, त्यांच्या पण जीवाला त्रास होणार नाही, त्यांच्यामुळे आपल्या पण जीवाला याची त्यांनी काळजी घ्यावी. सर यहाँ पे हम लोग की डिमांड है 5 फीट का वॉल, उसके ऊपर में 6 फीट की जाली, एक 11 फीट का वॉल, और उस वॉल को जो सुरक्षा का वॉल है उस दीवार को हमने नाम दिया है छत्रपति शिवाजी महाराज वॉल. पूरा घाट जो है यहाँ से लेकर आखिरी तक सिर्फ दीवार के लिए जाना जाएगा कि ये दीवार जिससे कचरा बचेगा. प्रत्येकाने तो विचार करा की निसर्गामध्ये जाऊन त्याचं काय होणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांवरती कसा पडणार आहे.